जिल्ह्यातील वाडा तालुक्यात 24 जूनला मध्यरात्री एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून केलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणगाव येथे 24 जूनला पहाटे 1:45 वाजण्याच्या सुमारास 87 वर्षीय तुकाराम शिवराम पाटील यांच्या घरात काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला। दरोडेखोरांनी घराच्या मागील पडवीची कडी, कोयता तसेच हॉलचा मुख्य दरवाजाचा लोखंडी गंजाने उचकटून घरात प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी तुकाराम पाटील आणि त्यांच्या पत्नीची हातपाय बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली। घरातील सर्व कपाटे आणि पलंग उचकटून त्यांनी मौल्यवान वस्तू आणि पैशांची शोधाशोध करून दरोडा टाकला होता। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडा, पडघा आणि भिवंडी परिसरात सखोल तपास करण्यात आला। या तपासामध्ये पोलिसांनी 34 वर्षीय वैभव संगारे राहणार भिवंडी, 31 वर्षीय विनोद पाटील राहणार भिवंडी, 37 वर्षीय भूषण धुमाळ राहणार कल्याण, 21 वर्षीय सनी पष्टे राहणार भिवंडी आणि 23 वर्षीय प्रतीक पष्टे राहणार भिवंडी व 20 वर्षीय महेश जाधव राहणार वाडा या 6 संशयित आरोपींना 3 जुलैला अटक केली आहे। या सर्व आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपींना वाडा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार तसेच त्यांचे 6 मोबाईल फोन जप्त केले आहेत। या गुन्ह्याचा पुढील तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेंढे करत आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, वाडा।